राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे। बिहार निवडणुकीतल्या पराभवानं बीजेपीच्या डोक्यात गेलेली सत्तेची हवा उतरल्याचा टोला त्यांनी लगावलाय। याचबरोबर डान्स बारवरची बंदी उठवणं हे राज्य सरकारचं अपयश आहे असं सांगताना सरकार यावर ठोस भूमिका घेत नसल्याची टीकाही त्यांनी केली आहे। बिहारच्या निवडणुकीच्या निमित्तानं या देशाच्या पंतप्रधानांनी तिथं 1,25,000 कोटी रुपयाचं काहीतरी पॅकेज दिलेलं होतं आणि इथं मात्र काही हजार कोटी रुपये दुष्काळामध्ये होरपळत असणाऱ्या बळीराजाला मदत करण्याच्या करता हे सरकार देऊ शकत नाही। अशा पद्धतीनं हे शेतकरी विरोधी सरकार आपल्याला पाहायला मिळते। आपल्या मुलांना योग्य पद्धतीने संस्कार व्हावेत, चांगल्या सवयी लागाव्यात, त्याकरता आम्ही डान्स बार बंदीचा निर्णय घेतला होता। आता मात्र सुप्रीम कोर्टाने निकाल दिलाय आणि हे शासन त्यांच्यातले गृह राज्यमंत्री असतील, त्यांच्यातले मुख्यमंत्री असतील, हे वेगवेगळ्या प्रकारचं स्टेटमेंट त्या ठिकाणी करतायत, परंतु त्याबद्दल ठोस अशी भूमिका जी घ्यायला पाहिजे ती घेताना हे सरकार दिसत नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।